आळंदीत आज 100 वर्षांची ही भक्ती परंपरा बघा। आळंदीकरांच्या या कीर्तन फडातली ही शक्ती आणि उत्साह खरंच विलक्षण आहे। सगळीकडे विठ्ठल विठ्ठलचा गजार चालू आहे आणि लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळे भजनात दंग आहेत। हे बघा, आता टाळ मृदुंगाच्या तालावर सगळे कसे आनंदाने नाचायला लागले आहेत। एकादशीला इथे कीर्तन रूपी सेवा येत आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय? रामकृष्ण हरी संतांच्या संत शिरोमणी ज्ञानाचा राजा कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर यांच्या भूमीमध्ये सर्वात जुना आणि परंपरेचा फळ म्हणून ज्याला ओळखला जातो आळंदीकरांचा फळ वैकुंठवासी स्वागत सुखनिवासी शेतकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक मालक वैकुंठवासी आळंदीकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला हा फळ इंग्लिश रोप लावल्याद्वारे त्याचा वेणू गेला गगनावरी, म्हणजे आळंदीकरांच्या वैभवामध्ये भर टाकणारा हा परंपरेचा फळ त्यामध्ये गेल्या 100 वर्षापासून तर वद्य एकादशीला या ठिकाणी कीर्तनाची सेवा अविरतपणे चालू आहे। त्यासाठी सर्व आळंदीकरांचे वारकरी भक्तांचे मनापासून मातेची आरती इंद्रायणी घाटावर 2023 पासून सुरू झाले। तेव्हापासून महिला आळंदी शहरातली सर्व आम्ही महिला आरती सुरू करतोय आणि आरती करत आहोत। आज या ठिकाणी सप्ताह जो चालू आहे त्या निमित्ताने आम्ही आरती नेहमीप्रमाणे आम्ही चालू केली, पण मंदिरातला एक व्यक्ती अशी म्हणाली की तुम्ही आरती सुरू करू नका किंवा आरती थांबवा, कुणाच्या अंगावर वगैरे तसं पडेल म्हणून, पण तसं नाही आहे। आम्ही आरती सुरू केलेली, आरतीची स्थापना आम्ही केलेली आहे, तर आमची आरती हमेशा काही चालू राहणार आहे। आम्ही काही कुणाच्या दबावाला बळी पडणार नाही। आम्ही इंद्रायणी मातेची आरती चालू ठेवणार। आळंदी हे तीर्थक्षेत्र म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे। तीर्थक्षेत्र आळंदीचं पावित्र्य अधिकाधिक राहावं, इंद्रायणी नदीचं पावित्र्य अधिकाधिक राहावं, नदीचं प्रदूषण रोखलं जावं, इंद्रायणी नदीच्या परिसरामधील अस्वच्छता ही दूर व्हावी, नदी परिसर स्वच्छ राहावा या उद्देशाने गेल्या 4 वर्षापूर्वी इंद्रायणीची आरती सुरू करण्यात आलेली आहे आणि या आरतीला वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि इंद्रायणी नदीचं प्रदूषण दूर होण्याच्या दृष्टीने इंद्रायणी सेवा समितीच्या माध्यमातून जी आरती सुरू केली त्याचंच हे एक प्रकारचं फळ म्हणावे लागेल। आणि यापुढील काळामध्ये जास्तीत जास्त लोकांनी, नागरिकांनी, भाविकांनी, महिलांनी इंद्रायणी आरतीसाठी 6:30 वाजता उपस्थित राहावं। येथील इंद्रायणी नदीकडेला जो गुरव मारुतीबा गुरव महाराज यांचा फड आहे, या फडावरती परंपरेने गेल्या 100 वर्षापूर्वीपासून कीर्तन सेवा सुरू आहे आणि या कीर्तन सेवेचा सुद्धा लाभ भाविकांनी घ्यावा आणि कीर्तन संपल्यानंतर या ठिकाणी इंद्रायणीची आरती दर एकादशीला होत राहील। सर्व भाविकांनी, नागरिकांनी उपस्थित राहावं असं इंद्रायणी सेवा समिती आळंदीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। आम्ही इंद्रायणी मातेची सर्वांना घेऊन आरती करतो। त्या आरतीमध्ये आम्हाला कुणाचं बंधन, कुणाचा दबाव आम्ही घेणार नाही, ऐकणार नाही। तर आम्हाला पण त्यांच्यामध्ये सहभागी घेऊन आम्हाला प्रोत्साहन करावे हेच आम्ही मानून म्हणतो। कीर्तनामध्ये पण त्यांचं कीर्तन झालं की आमची आरती 6:30 वाजता तर 15 दिवसाला होईल, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। इंद्रायणीला शोभा आली, इंद्रायणीची शोभा वाढली आणि इंद्रायणीचे ते जे आहेत बाकीचे लोक जरा स्वच्छता त्या स्वच्छता राहिली, स्वच्छता झाली, अजूनही व्हावा, अजूनही पाण्याचं प्रदर्शन चांगलं व्हावं आणि नगरपालिकेने दक्षता घ्यावा। या पाण्याची आणि दर महिन्याला लोक येतात, त्यांच्या पाण्याची आंघोळीची सोय कशी आहे, काय आहे, पाणी कसं येत आहे यांचा बंदोबस्त करावा त्यांनी आणि स्वच्छता नियमित राहावी। तीर्थक्षेत्र हे म्हणजे पावित्र्य आहे आणि या कोट्यानी त्यांना त्यांचं पावित्र्य तुम्ही काय ठेवता? आळंदीकर नगरपालिका काय करू नये, सगळेजण इतके दिवस तुम्ही इंद्रायणीची आरती आपल्या इंद्रायणीची स्वच्छता राहिलेली 15 दिवसाला आरती होती। 15 दिवसाला आरती झाल्या, 15 दिवसाच्या आरतीने स्वच्छता इंद्रायणीची भरपूर स्वच्छता ठेवलेली आहे।
आरतीवाल्यांनी बी आणि ग्रामस्थ म्हणजे आरतीवाले माणसं त्यांनी चांगली स्वच्छता ठेवून अजूनही स्वच्छता नगरपालिकेचे आमचे तक्रार आहे की नगरपालिकेने आज सुवर्ण दत्तात्रय काळे आळंदी बचत गटाचे अध्यक्ष आहे तसंच आळंदी समिती आरती इंद्रायणी आरती समितीची सदस्य आहे. आज 3 वर्ष झालं आम्ही इंद्रायणीची आरती करतोय. दर 15 दिवसाला आमच्या आरतीचं असतं. जेवढ्या प्रमाणात संस्थांच्या आरतीला महिला उपस्थित असतात तेवढ्याच प्रमाणात आमच्या आरतीला महिलांनी उपस्थित राहावं हीच विनंती आणि भरपूर प्रमाणात आम्हाला प्रतिसाद द्यावा हीच विनंती.